नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये आपण आजच्या दिवशी महत्त्वाचे असलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण बघणार आहोत आणि या प्रश्नांचं विश्लेषण आपण परीक्षेच्या माध्यमातून किंवा परीक्षाभिमुख करण्याचा प्रयत्न प्रत्येक लेक्चरमध्ये करत असतो आणि प्रत्येक दिवशी आपलं एक लेक्चर जे आहे ते चालू घडामोडीचं आपल्या या चॅनलला अपलोड होत असतं। त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून काय होईल तर नवनवीन जे काय अपडेट्स आहेत ते तुमच्या समोर येण्याचा जो काय मार्ग आहे तो या ठिकाणी सुकर होईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करणार आहोत आजच्या या सेशनमध्ये जे काय महत्त्वपूर्ण नॅचरल किंवा जिओग्राफिकल आपण म्हणूयात आणि इकॉनॉमिकली आणि त्याचबरोबर हेल्थच्या रिलेटेड असलेले जे काय क्वेश्चन्स आहेत त्या सर्व क्वेश्चन्सचा आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, आढावा घ्यायचा आहे। आणि या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न मी समजून देण्यासाठी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे, चला आपण सुरुवात करूयात। विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, काय म्हटलं आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त। आता कोणत्या दिनानिमित्त म्हटलंय? आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 250 ठिकाणी, किती ठिकाणी म्हटलंय? 250 ठिकाणी राष्ट्रव्यापी म्हणजे संपूर्ण भारतात अस्मिता ॲथलेटिक्स लीगची घोषणा खालीलपैकी कोणी केली? अशा प्रकारचा आपण या ठिकाणी प्रश्न दिलाय आणि या प्रश्नाच्या रिलेटेड असलेली जी इमेज आहे ही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। आज बघा, अस्मिता आहे, खेल से ही है पहचान, अशा पद्धतीने खेलो इंडिया या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे। तर अशा पद्धतीने 8 मार्च पासून म्हणजे सुरुवात या खेळाला होणार आहे हे पण इथं दिलेलं आहे। अशा पद्धतीने इमेज थ्रू जो काय डेटा आहे तो जास्त आपल्या माइंडमध्ये राहत असतो आणि याची जी घोषणा आहे मित्रांनो ही कुणी केलेली आहे? रक्षा निखिल खडके यांनी केलेली आहे, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। इथपर्यंत कुठल्याही स्वरूपाची अडचण नसेल हा आपला पहिला प्रश्न असणार आहे। ओके, लक्षात ठेवा, संबंध भारतभर या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धा सुरू होणार आहेत। जवळपास 250 ठिकाणी या स्पर्धा खेळल्या जाणार आहेत आणि स्पर्धेचं नाव आहे अस्मिता ॲथलेटिक्स लीग। ओके, लक्षात राहू द्या। आपण सेकंड प्रश्न बघूयात, काय म्हटलंय बघा, न्यूयॉर्क, आलं लक्षात, येथे संघर्षग्रस्त मुले आणि त्याचबरोबर संघर्षग्रस्त शिक्षण जे आहे या विषयावरती भाषण देण्याचं काम किंवा विचार मांडण्याचं काम हे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये खालीलपैकी नेमकं कुणी केलेलं आहे? अशा पद्धतीचा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे। परत एकदा मी प्रश्न वाचतो बघा, न्यूयॉर्क येथे संघर्षग्रस्त मुले व शिक्षण या विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद कुणी भूषवले आणि अध्यक्षपद भूषवत असताना त्यांनी काय केलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये भाषण देखील दिलेलं आहे। आणि कशावरती भाषण दिलंय की संघर्षग्रस्त जे काय मुलं आहेत आणि त्यांचं जे शिक्षण आहे याचं महत्त्व जे आहे हे अध्यक्षीय भाषणामध्ये खालीलपैकी कुणी व्यक्त केलं आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे तर मेलानिया ट्रम्प यांनी हे केलेलं आहे। या इमेजवरून बऱ्याच जणांच्या लक्षात आलंच असेल की इथे म्हणजे काय असणार आहे म्हणून। ओके, चला आता इथे बघा, प्रेसिडेंट आणि युनायटेड स्टेट म्हटलं आहे त्यांनी। ओके, अशा पद्धतीने आपण जाऊयात पुढे, नंतरचा प्रश्न बघूयात। ज्या 55 वर्षाच्या आहेत, कुणाच्या पत्नी आहेत तेवढं मला कमेंट करून सांगा। पुढे जाऊयात आपण बघा, 5 मार्च 2026 रोजी नेपाळच्या प्रतिनिधी सभागृहामध्ये निवडणुका होणार आहेत, बरोबर? तर निवडणुकीत किती मतदारसंघातून सदस्य निवडले गेले अशा पद्धतीने इथे प्रश्न तयार केलेला आहे, लक्षात ठेवा। ओके, तर आज हे जे निवडणुकीचा जो काय प्रकार आहे हा आज होणार आहे हे लक्षात राहू द्या। ओके, इथे गेले शब्द वापरलाय, पास्टमध्ये आपण घेतलाय प्रश्न, म्हणजे आज होणारच आहे इथे। आणि किती प्रामुख्याने सदस्यांची निवड होणार आहे तर 165 मतदारसंघातून, प्रत्येक मतदारसंघातून एका सदस्याची म्हणजे एका उमेदवाराची, तर 165
काय आहेत तर मतदारसंघ तेवढेच लोक निवडले जाणार आणि या ठिकाणी ही जी निवडणूक आहे ही आज पार पडल्यानंतर येणाऱ्या 2 दिवसामध्ये रिझल्ट येणार आहे. आता पुढे जाऊयात. अमरावती या ठिकाणी शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि आयुर्वेदिक महाविद्यालयाला कोणाचे नाव देण्याचं महाराष्ट्र शासनाने ठरवलं आहे किंवा त्याला मान्यता दिलेली आहे. तर कुणाच्या नावाला मान्यता दिलेली आहे तर अजितदादा पवार यांचं नाव या महाविद्यालयाला मिळणार आहे आणि त्याचबरोबर या रुग्णालयाला मिळणार आहे. इमेज लक्षात राहू द्या. पुढे चला आता बघा. त्यानंतर पुढे काय म्हटलंय, ग्रेट ब्रिटन मध्ये पाण्याने अंत्यसंस्कार कायदेशीर करणारा पहिला देश कोणता आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे. आणि पाण्याने अंत्यसंस्कार जे आहे याचा अर्थ काय होतो तर अल्कलाईन हायड्रोलिसिस अशा पद्धतीने त्याला एक नॅचरल नाही म्हणता येणार, एक सायन्सची एक प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस कशी असते, अशा प्रकारची एक मशीन असते. या मशीनमध्ये काय करायचं, व्यक्तीला टाकायचं, या पाईपने पाणी या ठिकाणी सोडलं जातं मध्ये, अशा पद्धतीने पाणी सोडलं जातं अंगावरती आणि अतिशय गरम, इथं पण जे पाणी आहे ते अतिशय गरम असतं आणि शेवटी अशा पद्धतीने ही जी बॉडी आहे ही बॉडी काय होते, डिकम्पोज होते, डिझॉल्व होते. अशा पद्धतीने इथे आपण याला हे म्हणू शकतो. आणि बघा हिटिंग कोल म्हटलंय 150 डिग्री सेल्सिअसमध्ये पाणी ठेवायचं. ओके, तर त्याला वॉटर क्रिमेशन वर्क्स असं म्हटलं जातं. ओके, अशा पद्धतीने हे एक चंबर असतं हे आणि या चंबरचा हा डोर आहे. ओके, अशा पद्धतीने. तर याच्या या 3 स्टेप आहेत बघा. वाटलं तर वाचा एक्स्ट्रा माहितीसाठी. तर म्हणजे जास्त डीप जाण्याची आवश्यकता नाही आहे, परीक्षेसाठी फार असं विचारलं जाणार नाही. आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे तर स्कॉटलंड आहे. आणि स्कॉटलंड ही जी कंट्री आहे ही कंट्री ग्रेट ब्रिटनमध्ये आहे. ओके, लक्षात आलं सर्वांना. युरोप खंडामधली ही कंट्री आहे आणि ब्रिटनच्या समूहामध्ये येणारा हा देश आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा भाग बघा. आता या ठिकाणी काय म्हटलंय की PM नरेंद्र मोदी. ओके, अगोदर प्रश्न वाचून घेऊ. यूट्यूबवर 3 कोटी सबस्क्राईबचा टप्पा ओलांडून सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेले पहिले जागतिक नेते कोण ठरले आहेत तर नरेंद्र मोदी ठरले आहेत. कोण ठरले आहेत? नरेंद्र मोदी यांनी यूट्यूबचे जे काय सबस्क्रायबर आहेत ते सर्वाधिक यांचे झालेले आहेत किंवा वाढलेले आहेत. एकदा इमेज पण बघून घ्या तुम्ही की जवळपास 30 मिलियन एवढे जे काय सबस्क्रायबर आहेत ते कुणाचे झालेले आहेत तर नरेंद्र मोदी यांचे झाले आहेत. आता ही त्या मानाने फार काय मोठी गोष्ट नाही. जर यूट्यूबला जास्त म्हणजे हे असेल तर काय म्हणू त्याला की कॉन्टॅक्टमध्ये असेल तर फार अवघड नाही. यासाठी किती देशाचे पंतप्रधान आहेत ना. पुढे जाऊयात आपण बघा. त्यानंतर होळीच्या वेळी, कशाच्या वेळी, होळीच्या वेळी हत्ती रिसाला ही ऐतिहासिक मिरवणूक महाराष्ट्रातील कोणत्या शहरात काढली जाते अशा पद्धतीने प्रश्न विचारला गेला आहे तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये काढली जाते. बघा ही हत्ती आहे. अशा पद्धतीने ही जी परंपरा आहे ही 133 वर्षापासून सुरू आहे. निजाम काळाच्या अगोदरपासून सुरू आहे. न चुकता ही जी मिरवणूक आहे ही मिरवणूक धुळीवंदनाच्या दिवशी काढली जाते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, कोरोनामध्ये खंडन पडलं होतं या मिरवणुकीला आणि ही जी मिरवणूक आहे ही जालन्यामध्ये काढली जाते. कुठे काढली जाते? ही जालन्यामध्ये. आपण थोडंसं पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा. दुसरा भारतीय बायसन महोत्सव 8 मार्चला या ठिकाणी पार पडला आणि तो कोणत्या अभयारण्यात होणार आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलाय. तर कुठे होणार आहे तर डेब्रीगड अभयारण्य जे ओडिसामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. कुठे बघायला मिळतं? ओडिशा या ठिकाणी. आणि हे सिमलीपाल अभयारण्य देखील ओडिशामध्येच आहे. कुठे आहे? ओडिशामध्येच आहे. त्यानंतर रणथंबोर अभयारण्य हे राजस्थानमध्ये आहे. कुठे आहे?
राजस्थान या राज्यामध्ये आहे. आणि त्यानंतर बघा कान्हा अभयारण्य, ज्यामध्ये 9 चित्ते नुकतेच आणले होते आणि ते मध्य प्रदेश म्हणजे MP मध्ये आहे. अशा पद्धतीने ठीक आहे, लक्षात आलं. आणि ते 9 चित्ते जे आहेत ते कोणत्या राष्ट्रामधून मागवले होते मला एकदा कमेंट करून सांगा. कालच बोललो होतो आपण. हे अशा पद्धतीने अभयारण्य आहे. पुढे जाऊयात आपण. बघा जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या जागतिक विस्तार प्रयत्नाचे नेतृत्व करण्यासाठी कोणाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली, तर डॅन बेली यांची अध्यक्ष म्हणून काय करण्यात आली, नियुक्ती केली गेली. अशा पद्धतीने हा जिओचा काय आहे, सिम्बॉल आहे. पुढे जाऊयात आपण. आंध्र प्रदेशात वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाला तोंड देण्यासाठी सरकारने कोणत्या प्रकल्पाची सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारला आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, हनुमान असलं पाहिजे. हनुमान या शब्दाचा पण इथे काय फुल फॉर्म आहे मित्रांनो, ठीक आहे, हनुमान, ठीक आहे, कळालं, हनुमान. आणि याचा फुल फॉर्म जर सांगायचा झाला तर तो असा असेल या ठिकाणी, हिलिंग. एच म्हणजे काय, हिलिंग. आणि ए म्हणजे काय तर अँड, हिलिंग अँड नर्चरिंग युनिट्स, मॉनिटरिंग एड्स and nursing of wild life. अशा पद्धतीने फुल फॉर्म आहे. परीक्षेत तुम्हाला फुल फॉर्म काय विचारला जाणार नाही, म्हणून काय फार टेन्शन घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला माहितीसाठी सांगितलं आहे, आलं लक्षात. मग या फुल फॉर्मचा अर्थ असा होतोय की प्राणी आणि किंवा वन्यजीव जे प्राणी आहेत त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला. ते जास्त म्हणजे गावामध्ये किंवा मग मानवी वस्तीकडे येता कामा नये आणि ते आले नाही पाहिजेत, म्हणून त्यावरती आपल्याला उपाययोजना सुचवाव्या लागतील, असं या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं. या ठिकाणी आपण थांबूयात. स्वतःची काळजी घ्या. काही अडचण आल्यानंतर निश्चितच आम्हाला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.